धनगर आदिवासी समाजात संघर्ष पेटवण्याचा डाव। मिंदे सरकारच्या खासदार आमदारांना गावबंदी, कार्यालय, रेल्वे मार्ग उखडणार, नाशिक जिल्ह्यातून जाणारे पाणी रोखणार। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना ओबीसी मराठा संघर्ष शिगेला पोहोचला असताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक होतोय। आदिवासीच्या हक्काच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे। या संदर्भात नाशिक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत। दरम्यान शासनाच्या खर्गे समिती विरुद्ध उद्या गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी आदिवासी समाज निवेदनांचा पाऊस पडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आदिवासी समाजासोबत समाजाचे खासदार आमदारही या आंदोलनात सहभागी असून सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी नाशिकहून मराठवाडा विदर्भाला जाणारे पाणी रोखण्याचा, महाराष्ट्रातून जाणारे रेल्वे मार्ग उखडण्याचा गंभीर इशारा, तसेच धनगर आदिवासी समाजात भांडण लावून महाराष्ट्राचे मणिपूर करण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचा जाधव यांचा आरोप गंभीर आहे। या पार्श्वभूमीवर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सामाजिक यादवी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी राजकीय नेत्यांवर असेल। आज नेमकं पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आज आपण बघतोय 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आदिवासी विरोधामध्ये जी भूमिका घेतली की धनगड आणि धनगरे एकच आहे असा GR काढण्यासाठी खर्गे समिती स्थापन केली। हा आदिवासींवरती अन्यायकारक निर्णय आणि जाणून बुजून आदिवासीचा बळी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी घटना या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडवण्याचं षडयंत्र हे मिंदे फसवणूक अजितदादा करतंय। त्या विरोधामध्ये ती खर्गे समिती तात्काळ बरखास्त करावी, धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली। जर मिंदे सरकारने तो GR काढला, आमच्या पत्रकार परिषदेने आंदोलनाची दखल घेऊ नये, जरी जाणूनबुजून यांनी तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाणारे ते तात्काळ बंद केलं जाईल आणि आदिवासी भागातून पूर्ण जगात रेल्वे जाती, देशात रेल्वे जाती, ते लोहमार्ग सगळे रात्रीतून उघडून फेकून देता येतील आणि महाराष्ट्रात मध्ये आदिवासी भागातून सगळे मोठमोठे नॅशनल हायवे येतील, मोठमोठे रस्ते येतील, ते सर्व महामार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये मिंदे फसवणूक अजितदादाचे जे कार्यालय असतील ते आम्ही तात्काळ बंद करू आणि आजपासून मिंदे फसवणूक अजितदादाच्या कार्यकर्त्याला, त्या मंत्र्याला संत्र्या आज पण गावात बंदी करण्यात येते आणि त्याचसोबत तरीही या मिंदे सरकारने आदिवासींवरती घाला घालण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाचे 25 आरक्षित विधानसभा येते, त्यांनी या विधानसभा डोळ्यावर समोरच ठेवूनच धनगरांच्या मतासाठी हे राजकारण करण्याचं षडयंत्र उभं केलंय। त्यामुळं 25च्या 25 ठिकाणी यांचे एकही आमदार आदिवासी भागातले निवडून दिले जाणार नाही, हा या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि त्या मिंदे सरकारला माझा इशारा आहे। आणि दिनांक 23 सप्टेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेब, माजी मंत्री मधुकर पिचड साहेब, त्याचसोबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब, वसंत पुरके साहेब माजी मंत्री, पद्माकर रोळ साहेब माजी मंत्री, शिवाजीराव मोघे साहेब माजी मंत्री, डॉक्टर सुपे, संजय दाभाडे, रमेशजी थोरात, सर्व आदिवासी आजी माजी आमदार खासदार, सर्व संघटना, सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केलेली। त्या बैठकीमध्ये आदिवासींची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे आणि दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदनांचा पाऊस पडणार आहे की खर्गे समिती तात्काळ बरखास्त करा, अन्यथा आम्हाला पुढचं क्रांतिकारकांचा इतिहास तशी पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी भाग पाडू नका, हा इशारा आजच्या माध्यमातून दिलेला आहे। आणि शासनाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो निर्णय झालेला आहे तो सर्व राज्यभर आदिवासी बांधवांच्या हिताचा निर्णय झालेला आहे आणि मिंदे फसवून अजितदादांनी आता गपचिप त्यांच्या बिळात बसावं, आदिवासीच्या नादाला लागू नये आणि जे काही धनगरांचे काही तिनपट लोक मेंढरं भुकतात, धनगरांची वाकडं तर नदीवर लाकडं, अरे आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो, आमच्या खऱ्या आदिवासींची वाकडं तर तुमचेच नदीवर लाकडं राहणार आहे, कारण आम्हाला मरण आलं तरी चालेल
पण आदिवासी समाजात घुसखोरी येऊन देणार नाही या धनगरांची, या मेंढरांची. आणि आमची लायकी काढण्याची, आमची अवकात काढण्याचे जे काही कार्यकर्ते प्रयत्न करतात, तुमची अवकात नाही म्हणून आमच्या आदिवासींक भीक मागतात. हे भिकारडे ती, हे मेंढर आमची अवकात जे काढतात ते भिकारडे आहेत. त्या भिकारड्यांनी आमची अवकात काढू नये. तुम्ही भिकारी आहेत म्हणून आमच्याकडे भीक मागतात आरक्षणाची. हे बी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.